पुण्यातील येरवडा परिसरात आज सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण आगीच्या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे। भूमी अभिलेख कार्यालयाजवळील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या जवळपास 60 वाहनांना आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली। यामध्ये 40 दुचाकी आणि 20 चारचाकी वाहनांचा समावेश असल्याची माहिती आहे। दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। समोर आलेल्या माहितीनुसार येरवडा परिसरातील या मोकळ्या जागेत पोलिसांनी जप्त केलेली तसेच पार्किंगसाठी ठेवलेली मोठ्या प्रमाणावर वाहनं उभी करण्यात आली होती। अचानकपणे या ठिकाणी आग लागल्यानं काही मिनिटातच आगीनं रौद्र रूप धारण केलं। एकामागोमाग एक वाहनांना आग लागत गेल्यानं संपूर्ण परिसरात धुराचे दाट लोट पसरले होते। येरवडा अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यात यश आलं असलं तरी तोपर्यंत बहुतांश वाहनं पूर्णपणे जळून खाक झाली होती। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहितीतून स्पष्ट झालं असलं तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। दरम्यान आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पुढील तपास सुरू असून या आगीमागील नेमकं कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे।